मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पाकिस्तान काहीच करणार नाही, म्हणजे कोणतेही राष्ट्र ही अपेक्षा करणं चूक आहे। आणि आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावते, हे महत्त्वाचं आहे। पाकिस्तान ही शेवटची फडफड किंवा धडपड करत राहणार। पाकिस्तान सरकार हे अत्यंत कमजोर सरकार आहे आणि पाकिस्तानची लोकशाही ही अत्यंत कमजोर लोकशाही आहे। पाकिस्तानची संसद हे ढोंग असतं नेहमी। पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातामध्ये असते। त्याच्यामुळे पाकिस्तानच्या बाबतीत कुरापती वगैरे वगैरे युद्ध नव्हतं तेव्हाही त्यांच्या कुरापती सुरू होत्या आणि आता प्रत्यक्ष भारतानं युद्ध सुरू केल्यावर त्यांना त्यांच्या जनतेला दाखवण्यासाठी काहीतरी हालचाली कराव्या लागतील, पण त्यांचा प्रत्येक हल्ला आपण नाकाम केलेला आहे असं आपल्या भारतीय सैन्याने जे अधिकृतपणे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। बाकी त्याच्यावर जास्त बोलणं कोणालाही आता कोणी योग्य नाही। दोन देशांमध्ये जो तणाव आहे त्यामध्ये अमेरिकेने हस्तक्षेप करण्यास सध्या नकार आहे। मोदींचे मित्र आहेत ट्रम्प, माय डिअर डोनाल्ड वगैरे आहे ना काहीतरी ते। खरं म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी मोदींच्या बाजूनं खांद्यावरती हात टाकायला पाहिजे होता असं आमचं म्हणणं आहे। असं मला वाटलं की जगातले जे सगळे 165 देशात जे आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत त्याच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला। सगळे तटस्थ आहे, सगळे तटस्थ आहे। अशा वेळेला मला आश्चर्य वाटतंय की डोनाल्ड ट्रम्पच्या विजयासाठी मोदीने रक्ताचं पाणी केलं होतं। डोनाल्ड ट्रम्पसाठी ते अमेरिकेत गेले, भारतात त्यांनी प्रचार सभा घेतल्या। त्याच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी ठामपणे काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं देशाला वाटलं होतं, पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात की माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहेत, दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत। हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे। महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया सुळे असं म्हणतात की एनसीपीच्या 2 गटांनी एकत्रित यावं, यासाठी मी एकटी काही करू शकत नाही, कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल। बघा, सुप्रिया सुळे, माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते, एकत्र आहेतच ना ते का आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला, ज्याने आमचं सरकार पाडलं, ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही। ही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे। काय होईल ते होईल। माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे, मूळ शिवसेना, त्यांची भूमिका पक्की आहे। सत्ता गेली ह्याच्यात, काय सत्ता गेली ह्याच्यात। आमचे काय साखर कारखाने नाही आहेत, आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत, आम्ही फाटके लोक आहोत। त्याच्यामुळे आम्हाला चिंता नाही आहे। जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे। आम्ही परखडपणे उभे आहोत, भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरुद्ध लढण्यासाठी। आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले 2, उद्या अजून 50 उभे करतील या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची वाताहत करतील। CBI, ईडी, धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करत आहे त्यांना जर मोकाट रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा आम्ही आहोत। आम्हालाही संधी आहे ना, जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहेत, घरोब्याचे संबंध होते, पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचं नाही। आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार? आम्ही लढतो आहोत, आम्ही लढणारे लोक आहोत, आम्ही तडजोड करणारे लोक, आम्ही तडजोडवादी नाही। आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली
आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं. आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही, प्राण जाय पर वचन न जाय, ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका. पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांचे निर्णय घेत असतात. पण तो त्यांचा प्रश्न आहे. खरं म्हणजे आता पुढल्या 17 तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत सगळे एका कार्यक्रमात, माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमात. माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही. कालच त्यांच्या एका कार्यक्रमात खुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब, आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. काय घोषणा दिल्या? फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार, शरद पवार. बरोबर ना? आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बळचिणीला जातील. पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत. आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला, अजित पवारचा पक्ष खरा नाही, एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही, हे अमित शहाचे पक्ष आहेत. हे अमित शहाचे पक्ष आहेत. मी तोंडावर बोलतो अमित शहाच्या सुद्धा आहे. हे अमित शहानी निर्माण केलेले पक्ष आहेत. अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का? अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात, त्याच्या खाली माननीय पवारसाहेब या त्यांच्या टोलेजंग नेतृत्वानं काम करावं का? हा अमित शहाचा पक्ष आहे, अजित पवारचा पक्ष नाही आहे. हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाही आहे, तो अमित शहाचा पक्ष आहे. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार. अमित शहांच्या, आमच्या पक्षाची भूमिका आहे, आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे. राजकारण सोडू, आम्ही बाजूला जाऊ, वाट बघू, प्रत्येकाला संधी मिळते. पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का? किंवा पवारसाहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का? हा माझ्यापुढे प्रश्न. आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटतं आहे. पण राऊत साहेब, ही जी विधानं शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सुप्रिया सुळेंची येतात, एकदा सुप्रिया सुळे तुम्ही असं म्हणालात की त्यांची आणि तुमची दिल्ली नाही, माझी त्यांची चर्चा होते. बघा, त्यांच्याने आमचे अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना, जो गट आहे बघा, हे तात्पुरतं वळवळ आहे. अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का? हा माझा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का? अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केलेलं आहे आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉटमध्ये उभी केलेली आहे. त्यांना थोडी जागा मिळाली, त्यांची गाडी उभी आहे. एकनाथ शिंदेंचाही तसंच आहे. आम्ही तसे नाही आहोत. म्हणजे शिवसेना तशी नाही, मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन. आम्ही तसे नाही, आम्ही त्यातले नाही. कडी लावा आतली आमचे वगैरे हे धंदे आमचे नाहीत. आम्ही नाही म्हणजे नाही. चला, धन्यवाद. हाँ बोलिए. पाकिस्तान लगातार फायरिंग कर रहा है, 25 शहरों को टारगेट किया जा रहा है. आपका एक ट्वीट भी उस तरीके से आया था, क्या कहना चाहते हो? बात ऐसी है कि जो बॉर्डर स्टेट है, हम लोग यहाँ विजय का उत्सव मना रहे हैं, लेकिन हमने प्रार्थना करनी चाहिए जो हमारे बॉर्डर स्टेट है, सीमावर्ती राज्य है, वहाँ के लोगों पर क्या बीत रही है. दूसरी बात है, पाकिस्तान तो फायरिंग करेगी. युद्ध चल रहा है ना, युद्ध कभी एक तरफा नहीं होता. हमारे जवान लड़ रहे हैं, हमारे जवान आगे जा रहे हैं, हमारा एयर स्ट्राइक जोर से चल रहा है, तो युद्ध में ये सब बातें होती हैं. लेकिन हम प्रार्थना करेंगे कि हमारी जो जनता है, हमारे जवान हैं, उनका कम से कम नुकसान हो. सर, पाकिस्तान कह रहा है कि हम वॉर में जा चुके हैं, लेकिन इंडिया कह रही है हम फिलहाल वॉर में नहीं, हम फिर डिफेंड कर रहे हैं. मुझे लगता है कि वॉर चल रहा है. ये वॉर चलता है और ये वॉर आज नहीं, ये वॉर लगभग 25-30 साल से चल रहा है. हिंदुस्तान ने अभी अटैक किया है. हिंदुस्तान बहुत संयमी देश है और हिंदुस्तान अटैक करते रहेगा, ये हमें दिखता है. अब पाकिस्तान को उसकी जो कीमत है, जो हमको जो उसने जो तकलीफ दी है, उसकी कीमत उनको चुकानी पड़ेगी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.